लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या आमदारांची एक बैठक आज हॉटेल ट्रायडेंटमध्ये बोलावली होती। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या बैठकीत राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी कायम राहण्याचा निर्धार व्यक्त केला। आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी चालेल, पण अजितदादांची साथ कधीही सोडणार नाही असा निर्धार या आमदारांनी बैठकीत व्यक्त केला। अजित पवार यांना मानणारा एकही आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या संपर्कात नसल्याची ग्वाही या आमदारांनी बैठकीत दिली। तसंच अजित पवार गटाचा कोणताही आमदार अजित पवार गटाचा कोणताही आमदार हा शरद पवार गटाच्या संपर्कात नसल्याचं खुद्द अजित पवार यांनीही सांगितलं। लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असून आम्हीच कमी पडलो असं अजित पवारांकडून स्पष्ट करण्यात आलं। दरम्यान एनडीएच्या उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीसाठी अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील रवाना होणार आहेत। जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि त्यांनी दिलेला कौल आहे, पण आम्ही कुठेतरी जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या करता कमी पडलो हे मला मान्यच करावं लागेल। आणि त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये जे काही अपयश आलेलं आहे या अपयशाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेली आहे। जे सातत्याने बातम्या देण्याचा प्रयत्न मीडियामध्ये आम्ही पाहतोय की कोणतरी आमचे विरोधक सांगतात की ह्यांनी संपर्क साधला, त्यांनी संपर्क साधला, असं काही झालेलं नाही आहे। सगळे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याबरोबर आहेत हे अतिशय स्पष्ट चित्र आम्हाला आज पाहायला मिळालेलं आहे। अर्थात विरोधकांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे, मला बाकीच्यांच्याबद्दल काही बघा नीट।